वाघाचा शोध, एक आव्हानात्मक आणि संवेदनशील मोहीम. कुसळम, बार्शी, येडशी, वैराग परिसरात आलेल्या वाघाने स्थानिकांसह वनविभागासाठी मोठं आव्हान उभं केलं आहे. वाघाच्या हालचालींचा मागोवा घेत असताना वनविभागाने अनेक ठिकाणी शोधमोहिमा राबवल्या आहेत. ताडोबा येथून तज्ज्ञ पथकाच्या मदतीने वाघाच्या चालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. वाघाच्या पायाच्या ठशांचे निरीक्षण करून वाघाच्या भोजनाच्या आणि पिण्याच्या ठिकाणांचा शोध घेतला जात आहे. मोहिमेतील मुख्य उद्देश वाघाला सुरक्षितपणे जेरबंद करणे आणि त्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेऊन सोडणे आहे, ज्यामुळे स्थानिक परिसरात सुरक्षितता निर्माण होईल आणि वाघाचे नैतिक स्थान राखले जाईल. पथकाकडून वाघाला गुंगीचे इंजेक्शन देण्याची तयारी केली जात आहे, ज्यासाठी वाघाला 20 ते 30 मीटर अंतरावर नेऊन इंजेक्शन दिले जाईल. हे सर्व प्रक्रियेचे उद्दिष्ट वाघाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवले बिना सुरक्षितपणे जेरबंद करणे आणि नंतर जंगलात सोडणे आहे. वनविभागाची संकल्पना आणि संरक्षणाची आव्हानं. वनविभागाने या मोहिमेतील प्रत्येक पावलाला अतिशय गंभीरतेने घेतले आहे. वाघाचे जतन आणि संरक्षण हे केवळ वन्यजीवांचे संरक्षण नाही, तर संपूर्ण पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. वाघाच्या अस्तित्वाने एकंदरीत जैवविविधतेचे संरक्षण होते. या मोहिमेत वन अधिकारी आणि तज्ज्ञांचे प्रामाणिक प्रयत्न असून त्यांची कामगिरी प्रशंसा करण्यासारखी आहे. वाघाच्या शोध मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या वनकर्मचाऱ्यांचा उत्साह आणि समर्पण लक्षात घेण्याजोगा आहे. यामध्ये प्राणीमित्र आणि वनमित्र यांचं सहकार्य देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं योगदान जंगलातील निसर्गाचं आणि वन्यजीवांचं संरक्षण करण्यात अनिवार्य ठरतं. सुधारणा आणि पुढील पावले. वाघाचा शोध घेणाऱ्या पथकाने आता आणखी विस्तृत प्रमाणात क्षेत्राचा अभ्यास केला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे वाघाच्या ठिकाणांचा शोध लागत आहे आणि पुढील पावले निश्चित करण्यासाठी वेळोवेळी नवा निर्णय घेतला जात आहे. वाघाच्या सुरक्षिततेसाठी आणि मानववस्तीच्या ठिकाणांपासून दूर राहण्यासाठी पथक आणि वनविभाग पुढील मोहिमेत अधिक सुसंगत आणि यशस्वी ठरण्यासाठी तयार आहेत. अशा प्रकारच्या मोहिमेने वन्यजीव संरक्षणाची आवश्यकता आणि महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे आणि या कार्यामुळे संपूर्ण राज्यात वाघांच्या अस्तित्वाची आणि संवर्धनाची चांगली गती निर्माण होईल.